हॅलो एव्हरीवन. तर आपण हे जे क्लॉथ स्टँड आणलंय ते आपण अनबॉक्स करूया आता. हे पण आहे त्याच्याबरोबर. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे जे आहे हे सुद्धा आयकियाचं आहे. हा सोफा पण आयकियाचा आहे आणि हे टेबल पण आयकियाचं आहे. सो आमच्याकडे मोस्टली आयकियाच्या गोष्टी आहेत. आता आपण ओपन करतोय. हे बघा, हे असं आहे. त्याच्यामध्ये हे मॅन्युअल आहे. तर हे प्रोडक्ट आहे क्लॉथ स्टँड. सो आपण आता याची असेंबली करूया. ह्याच्यामध्ये इक्विपमेंट्स पण दिले. हे बघा, हे इक्विपमेंट्स आहे. स्क्रू वगैरे जे दिलेत त्यांनी. सो आपण हे इथे बाजूला ठेवूया आणि आपण आता असेंब्लीला चालू करूया. यांचं पॅकिंग एवढं प्रीमियम असतं ना. सो आता माईक लावला आहे. तुम्हाला आवाज चांगला येईल कारण आमच्या इथे आता पहिल्यांदा शांतता होती, पण आता एअरपोर्ट चालू झाल्यापासून एरोप्लेनचा आवाज जास्त येतो. सो आता माईक घेणं गरजेचं आहे. सो आपण कुठे होतो, आपण असेंब्ली करूया. जरा परत ओपन केलं आहे कारण थोडं माझं चुकलं लावताना. सो आत्ता मी परत हे असं लावून घेतो आहे. त्यानंतर आपण परत लावूया. थोडे स्क्रू लावायचे राहिले. सो ते स्क्रू लावून घेतलेत मी आणि आता आपण डायरेक्ट आतमध्ये ठेवूया. काय बिल आहे. ओके. हा रॉड घेऊन याच्या वर लावायचं आहे. देन हे एवढं होतं, उंच आहे. तुम्हाला दाखवतो नंतर. मी हा स्क्रू घट्ट करतो जेणेकरून हे आता फायनल होईल. सो बघा, हे एवढं आहे. हे घेऊया आणि हुक आहेत बघा, तुम्हाला दाखवतो. दिसतात काय हे हुक. हे हुक तुम्ही कुठेही लावू शकता. फॉर एक्झाम्पल असं आणि असे. सो हे कंप्लीट झालं आहे आपलं. उड्यावर देतात ते छोटा, जो तुम्ही नंतर यूज करू शकता. जपून ठेवायला पाहिजे. हे बघा, असं आहे. आता ह्याच्यावर आपण वस्तू अडकवू शकतो. प्लस हा हँगर पण लावू शकतो. असा पॅन्ट पण लावू शकतो. सो इज यूजफुल. आणि मेन म्हणजे हा स्पेस पण कमी खातो आहे. सो तुम्हाला हा प्रोडक्ट कसा वाटला तो कमेंट करून सांगा. थँक्यू. सो हे बघा, ही पोझिशन चांगली आहे.